श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. लवकरच अधिक महिन्याला सुरुवात होणार आहे. 17 मे ते 14 जूनपर्यंत या कालावधीमध्ये अधिक महिना असणार आहे. अधिक महिन्यात बऱ्याचशा सेवा नक्की केल्या जातात आणि त्याचं फळही आपल्याला मिळत राहतं. पण अधिक महिन्यात आईची ओटी भरली नाही तर काय होतं माहिती आहे का? ही एक अशी सेवा आहे जी तुमचं आयुष्य सुख समृद्धी आणू शकेल. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की अधिक महिन्यात मुलीने आईची ओटी का भरावी आणि यामागचं कारण काय आहे. पारंपरिक आणि फक्त रीत नसून ती आपली संस्कृतीशी जोडलेली आहे. खरंच आपण अधिक महिन्यामध्ये आपली आईची ओटी भरणं खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे. तर मातृऋण फेडणे, कृतज्ञता व्यक्त करणे. आईने मुलीला जन्म दिला, तिचे संगोपन केले आणि कन्यादान करून तिचा त्याग केला. या महान उपकाराबद्दल आणि पदरात टाकलेल्या सौभाग्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरली जाते. आई आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट करत असते. तिच्या या प्रेमाची म्हणून ओटी भरली जाते. पुढच्या जन्माची इच्छा. आईची ओटी भरताना पुढच्या जन्मीसुद्धा तुझ्या उदरी जन्म मिळावा असा भाव व्यक्त केला जातो. दुसरं म्हणजे आईला देवीचे रूप मानले जाते. आपल्या धर्मात आई ही साक्षात लक्ष्मी आणि देवीचा अवतार मानले जाते. म्हणून तिची ओटी भरणं देवीची पूजा करणे समान असते. म्हणून अधिक महिन्यामध्ये आईची ओटी नक्की भरावी. अधिक महिना हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. यामध्ये केलेले दान, पूजा अधिक फलदायी असते. आई ही अत्यंत पुण्यवान स्त्री मानली जाते. त्यामुळे तिची ओटी भरणे, तिचा आशीर्वाद घेतल्याने मुलीला अधिक पुण्य मिळत राहते. सुख समृद्धीचं प्राप्ती होते. ओटीमध्ये हळदी कुंकू, नारळ, फळे दिले जातात. हे सर्व लक्ष्मीचे प्रतीक आहेत. आईचा आशीर्वाद. आई मनापासून दिलेला आशीर्वाद खूप शक्तिशाली असतो. यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते आणि नक्कीच खरंच सकारात्मक बदल घडून येतात. तर सासूऐवजी आईची ओटी का भरावी? सामान्यतः विवाहित स्त्रीने आईची ओटी भरावी. कारण शास्त्रानुसार लग्नात सासूने आपला मुलगा सोन्याच्या पदरात दिलेला असतो. आशीर्वाद रूपी ओटी भरलेली असते. सासूकडून मिळालेली ही ओटी तिला परत करणे अयोग्य मानले जाते. म्हणून सासूची ओटी भरली जात नाही. अधिक महिन्यामध्ये फक्त आपल्या आईची ओटी भरावी. आता थोडक्यात ती ओटी कशी भरायची, त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे हळदी कुंकू, नारळ, ओटीचं सामाईन, साडी म्हणजेच वस्त्र, पीस, कोणतीही तुम्ही एक गोष्ट घेऊ शकता म्हणजे साडी किंवा पीस. आईला आदराने बसवावे. तिच्या कपाळावर हळदी कुंकू लावावे. ओटीत हळद, कुंकू, नारळ, फळ, थोडी दक्षिणा ठेवा आणि शेवटी तिचा आशीर्वाद नक्की घ्यावा. अधिक महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात केलेली छोटी मोठी कोणतीही सेवा आयुष्यात मोठा बदल घडून आणू शकते. म्हणून सर्वात मोठी आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आईची ही सेवा नक्की करा. म्हणजेच अधिक महिन्यामध्ये आईची ओटी नक्की आवर्जून भरा आणि आईचा आशीर्वाद नक्की घ्या. खूप फलदायी हा आशीर्वाद असणार आहे तुमच्यासाठी. म्हणून नक्की ही सेवा करायला मात्र विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की लिहा ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः.